सकाळ सकाळी ना हे जिरे आणि दालचिनी रात्री भिजत घालते आणि त्याचं पाणी जे उकळून आहे ना ते घ्यायला सुरू केलेलं आहे. कारण वजन आहे ना तर ते बरंच वाढलेलं आहे आणि पोट थोडंसं कमी करायचं आहे. तर बघू याने काही फरक पडतोय का. आणि हे आबोलीचं रोप आहे ना ते 6-7 महिन्यापूर्वी मी लावलं होतं. तर त्याला फुलं अजिबातच आली नव्हती अजूनपर्यंत. तर फुलं कधी येते त्याची मी वाट बघत होते आणि त्याला छान 4-5 दिवसापूर्वी मस्त अशी फुलं आली होती आणि कष्टाचं फळ आहे ना तर ते नेहमी छानच मिळतं. त्यानंतर पप्पा आले होते आणि पप्पांना बघून मुलं इतकी खुश झाली ना, अगदी मिठीच मारली त्यांना. आणि पप्पा ना जेव्हा कधी येतात ना, तर इतका खाऊ आणतात ना, तर ते ठेवायचं कुठे हा मला प्रश्न पडला होता, की माझ्याकडे हा एकच डबा खाऊचा आहे आणि त्यातच सगळं कसं ॲडजस्ट करायचं ह्याचा विचार मी करत होते. तर बघू आता बाकीचं डबे आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून ठेवायला पाहिजे. त्यानंतर चिकन करायचं होतं. चिकन केलं आणि नंतर म्हणजे जेवण झाली आणि संध्याकाळी पप्पाने बाकी सामान जे आणलं होतं, सुकी नारळ, ओली नारळ आणि बाकीचे कपडे वगैरे सगळे आणले होते. तर ते काढत बसले होते. दरवेळेला थोडे थोडे कपडे वगैरे सामान आहे तर प्रत्येक वेळेला घेऊन येतात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.